नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी. स्वागत आहे तुमचं ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीच्या प्रिडिक्शनच्या व्हिडिओमध्ये. चला पाहूया निफ्टी फिफ्टीने आज काय ड्रामा केलेला आहे, कशी व्हॉलिटिलिटी मार्केटमध्ये राहिलेली आहे, कशी मोमेंटम राहिलेली एकदा पाहून घेऊया. मार्केटमध्ये बघा गॅप डाऊन ओपन झालेला आहे. त्याचसोबत बघा एक सप्लाय जनरेट केला गेलेला आहे आणि या ठिकाणी मार्केटमध्ये लोकांना पुट बाय करण्यासाठी प्रोक केलं गेलेलं आहे. याच्या मागे खूप सारे रिझन्स होते. काही ग्लोबल न्यूज सुद्धा होती. न्यूज अशी होती की जापान आणि चीन यांच्या बॉर्डरवरती कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे. प्रशांत महासागरामध्ये थोड्याशा एअर डिफेन्सच्या टेस्टिंग चालू आहेत आणि चायनाकडून असेल किंवा युएस कडून असेल पॉवर दाखवली जात आहे. आता इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इंडियन सेंटिमेंट्स काय होते. युएस कडून जी डील चाललेली आहे ती कुठे ती पॉझिटिव्ह होती, ज्याच्यावरती आपण कालच्या प्रेडिक्शनच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती. त्यामुळे काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी लोकांना ट्रॅप केलं गेलेलं आहे आणि अकॉर्डिंग टू द इंडियन सेंटिमेंट ग्लोबली मार्केट 1% पेक्षा जास्त असू द्या डो जोन्स खाली, पण इंडियन मार्केट हे आपलं पूर्णपणे पॉझिटिव्ह चाललेलं आहे आणि एक जबरदस्त रॅली आज आपल्याला इंडियन मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. याच्या विरुद्ध आज एशियन कॉन्टिनेंटमध्ये पूर्ण मार्केट्स हे प्रेशरमध्ये काम करत होते. फक्त इंडियन मार्केट हे फ्रीली अपसाइडला मोमेंटम करत होतं. आपण काय केलेलं आहे, सिंपल या गोष्टींचा विचार केलेला होता आणि या ठिकाणी जबरदस्त असा एक सीईचा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता आणि ज्याच्यामध्ये आपण खूप छान असे प्रॉफिट जनरेट केलेले आहे. खूप छान आज आपल्या व्ह्युअर्सला प्रॉफिट झालेला आहे. ज्यांनी आज प्रॉफिट जनरेट केलेलं आहे, कालचं प्रेडिक्शन पाहून अल्सो लाईव्ह मध्ये डिसिजन घेऊन ज्यांनी प्रॉफिट्स केले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून द्या. चला आपण पाहूया की उद्या म्हणजेच ट्यूजडेला एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी फिफ्टी कुठे आणि कशा प्रकारे ट्रेड करेल. निफ्टीसाठी एक इम्पॉर्टंट सप्लाय जो बनलेला आहे तो म्हणजे 26,057, जो की आजच्या ट्रेडचा आपला टार्गेट होता आणि कुठेतरी बघा आपण निफ्टी फिफ्टीला 26,057चा एक ब्रेक असा पॉइंट एक्सपेक्ट करतोय. या ठिकाणी बघा मार्केट एक हायर लो, हायर हाय, हायर लो आणि मार्केट या हायर हायच्या नियर बाय येऊन रिच झालेला आहे आणि आपण मार्केटमध्ये एक स्ट्रक्चर ब्रेकआउट मागतोय, दॅट इज या हायर हायचा ब्रेकआउट, जे की मी तुम्हाला आता चार्ट वरती दाखवतो. हे बघा मार्केटने या ठिकाणी एक हाय लो हायर आहे, हायर लो हायर आहे आणि या ठिकाणी एक हायर लो आपण कन्सिडर करूया आणि मार्केट काय करतोय बघा, या ठिकाणी या हायर लोला येऊन उभा आहे आणि कुठेतरी मार्केट आता याचा ब्रेकआउट एक्सपेक्ट आपण करतो. ज्यावेळी याचा ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला एक नवीन हायर हाय मिळून जाईल. सो उद्याचा आपला जो पहिला ट्रेड आपण एक्सपेक्ट करतोय, कन्सिडर करतोय, तो म्हणजे जर मार्केट उद्या 26,057ला ब्रेक करतोय तर कुठेतरी आपल्याला निफ्टीचे टार्गेट्स 26,108 पर्यंत पाहायला मिळतील आणि इन केस निफ्टी फिफ्टी उद्याच्याला 26,108ला पण ब्रेकआउट करतोय तर कुठेतरी आपल्याला निफ्टी फिफ्टीचे टार्गेट जे आहेत 26,200 पर्यंत पण पाहायला मिळू शकतात. इफ इन केस निफ्टी फिफ्टी आपल्याला गॅप डाऊन ओपन होताना दिसते तर या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे एक डिमांड किंवा एक सपोर्ट समजून घ्यायचा आहे. जो एक सपोर्ट बनताना दिसतो आपल्याला तो 26,004 पासून 25,990 पर्यंत हा एक डिमांड झोन बनलेला आहे. उद्या इन केस मार्केट या सपोर्ट वरती सस्टेन होताना दिसली आणि या ठिकाणी आपल्याला एक छान असं प्राइस एक्शन दिलं, ज्याचा जर ब्रेकआउट झाला तर सिम्पली आपण इथून सीई बाय करून चालण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याचा आपण फर्दर आपण मग 26,057चा ब्रेकआउट ॲज वेल ॲज 26,108चं पहिलं टार्गेट आफ्टर ब्रेकआउट झाल्यानंतर 26,108 आपण 26,200चे टार्गेट्स पण याच्यामध्ये पाहणार आहोत. इफ इन केस उद्याच्याला मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, ज्याच्यामध्ये 25,980 पर्यंतचे जर मार्केट ओपनिंग दाखवतोय तर कुठेतरी आपल्याला मार्केटमध्ये 25,960 पासून 25,940 पासून एक बाईंग पाहायला मिळू शकते, ज्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर आपण स्टॉप लॉस 25,930च्या बिलो ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि इथून एक बाईंग अपॉर्च्युनिटी घेऊन चालायचा प्रयत्न करूया, ज्याचे टार्गेट्स आपले पहिले पुढे मग 26,057चेच राहतील. त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. सेन्सेक्स मध्ये पण पाहून घेऊया. सेन्सेक्स मध्ये बघा, सेन्सेक्स मध्ये एक इम्पॉर्टंट लेवल बनलेली जी की 85,100ची बनलेली आहे. मार्केटचा जो ओपनिंग याच पॉईंट मध्ये झाला आणि मार्केट पहिल्यांदा खाली येताना दिसला तर 85,100 पासून आपल्याला जर काही प्राइस ऍक्शन मिळते तर आपण या ठिकाणी सी घेऊन चालण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याचं टार्गेट आपल्याला 85,300चं पहिल्यांदा पाहायला मिळू शकतं. उद्या बघा जर मार्केटने 85,300ला ब्रेक केलं वरच्या बाजूला तर आपल्याला कुठेतरी सेन्सेक्सचे टार्गेट 85,509 आणि त्यानंतर सेन्सेक्स मध्ये 85,800 पर्यंतचे टार्गेट्स पाहायला मिळू शकतात. इन केस उद्याच्याला निफ्टी
इन केस उद्याच्याला सेन्सेक्समध्ये आपल्याला गॅप डाऊन पाहायला मिळाल तर सेन्सेक्समध्ये एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज 85,000. जर इथे आपल्याला उद्या सेन्सेक्स पाहायला मिळतोय आणि प्राइसमध्ये इथून आपल्याला एक प्राइस ऍक्शन दाखवायचा प्रयत्न करते प्राइस, आपण इथून नक्कीच सी घेऊन चालण्याचा प्रयत्न करूया, ज्याचं टार्गेट्स आपलं 85,300 पर्यंतचं राहू शकतं. फर्दर ब्रेकआउट झाल्यानंतर आपण 85,510 पर्यंतचे पण टार्गेट्स याच्यामध्ये पाहतोय. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत ह्या स्ट्रीमला पोहोचवायचा प्रयत्न करा.